छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मुरगुडमध्ये राजकारण होत आहे का? मंडलिक युवा प्रतिष्ठान व मुरगुड नगर परिषदेच्या वतीने लोकसहभागातून 15 मे 2022 रोजी मुरगुड नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या व असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात झाला। त्यामुळे मुरगुडच्या पर्यटन सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे। मात्र या पुतळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे 2 दिवसांपूर्वी अश्वारूढ पुतळ्याला तडे गेले आहेत आणि याकडे प्रशासनाने अक्षरशः दुर्लक्ष केले आहे अशा संदर्भाची तक्रार दाखल झाली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळ्याची तातडीने डागडुजी करण्याचे आदेश मुरगुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळूज यांना देण्यात आले आहेत। ही बातमी समजताच मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आज प्रत्यक्ष पुतळ्याची पाहणी केली व या तक्रारी संदर्भात ते म्हणाले, पत्राच्या अनुषंगाने परवा दिवशी एक बातमी आली होती की मुरगुडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी तडा गेलेला। तर या संदर्भात आपल्याला काय सांगायचं? नाही, पुतळ्याला तडा वगैरे काही गेलेला नाही आहे। ज्यावेळी 3 वर्षापूर्वी माझी संघटना मंडलिक युवा प्रतिष्ठान व मुरगुडच्या सर्व लोकांनी लोकवर्गणीनं पुतळा ज्यावेळी बसवला त्यावेळी प्रतिष्ठाननं आमच्या एक प्रतिज्ञापत्र त्यावेळेस आम्हाला लिहून देण्यात आलं होतं, जे आम्ही लिहून दिलं होतं। त्या प्रतिज्ञापत्रात असा उल्लेख होता की 3 ते 4 वर्षांच्या नंतर ज्यावेळी पॉलिश पुतळ्याचं खराब होईल, म्हणजे पॉलिश पूर्णपणे त्याला निघून जाईल, त्यावेळी परत प्रतिष्ठाननं पॉलिश त्या पद्धतीनं करून देण्यात यावी आणि हा पुतळा मंडलिक युवा प्रतिष्ठानकडे पुढच्या 100 वर्षाच्या करारावर त्यावेळी नगरपालिकेनं आम्हाला दिलेला होता। दुर्दैव हे आहे की परवा दिवशी अचानक आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीच्या संदर्भात तिथं वृत्तपत्रामध्ये बघितलं आणि भेगा पडल्यात, म्हणजे क्रॅक पडल्यात पुतळ्याला, अशा पद्धतीनं काही मुरगुडच्या लोकांनी जाऊन तिथं सांगितलं। खरं म्हटलं तर 3 वर्षापूर्वी ज्यावेळी पुतळा हा निर्माण झाला त्यावेळी जी लोक पुतळा होऊ नयेत असं म्हणत होती त्यांनी जाऊन परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला त्या पद्धतीनं तक्रार केली। हे दुर्दैव निश्चितपणे मला म्हणावं लागेल। पण प्रतिष्ठानचा संघटनेचा अध्यक्ष म्हणून पुतळ्याची जबाबदारी देखभालीची आमच्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं की पुतळा हा 3 ते 4 वर्षाच्या नंतर पॉलिश करणं गरजेचं असतो आणि आम्ही त्या पद्धतीनं पॉलिशसुद्धा करत आहोत। आता नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी जाऊन तिथं कलेक्टर ऑफिसला जाऊन तक्रार दिली आणि त्या पद्धतीने तिने आवाज उठवला, पण हे चुकीचं असून आपण पुतळा जर पाहणी केली, आपण पत्रकारांनाही माझी विनंती आहे की पुतळ्याची पाहणी करा। पुतळ्याला कुठल्याही पद्धतीच्या भेगा पडलेल्या नाही आहेत। पॉलिश हे 3 ते 4 वर्षामध्ये वाऱ्यामुळं प्रदूषणामुळं त्याला छोट्या छोट्या पद्धतीचे होल पडतात आणि ते होल पडल्यामुळं तुम्हाला त्या पद्धतीनं अशा पद्धतीने दिसतं। बैठकीचा विषय वेगळा असताना देखील त्या ठिकाणी मुरगुडच्या या पुतळ्याचा विषय काढला गेला, तो कितपत योग्य आहे असं आपल्याला वाटतं? नाही, चुकीचं आहे। खरं म्हटलं तर मी आज सर्व गटाची लोकं माझ्याबरोबर आहेत, पण मुश्रीफ साहेबांना पण माझी विनंती या निमित्त आहे, कारण का पुतळा 3 वर्षाआधी ज्यावेळी निर्माण होत होता त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी कुठल्याही पद्धतीचं योगदान पुतळ्यासाठी दिलं नव्हतं आणि मग परवा अचानक कलेक्टर ऑफिसला ज्यावेळी बैठक झाली तेव्हा मुश्रीफ साहेब आमदार म्हणून निश्चितपणानं कलेक्टर ऑफिसला बैठक घेऊ शकतात, पण पुतळ्याचा प्रश्न काढत असताना जरासं माझं म्हणणं आहे की अभ्यास करून पुतळ्याला खरोखर काय झाले काय नाही ह्याचं एक विचार करून त्यांनी तिथं प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता आणि योग्य त्या माणसांना घेऊन इथनं पुढं माझी विनंती त्यांना राहील की योग्य त्या माणसांना घेऊन मुरगुडच्या प्रश्नाबाबतीत त्यांनी बैठका घ्याव्यात। आता असं आहे की पुतळी जबाबदारी मंडलिक युवा प्रतिष्ठानकडे असताना देखील यापूर्वी शिवप्रेमींनी आपल्याकडे निवेदन दिलं होतं, आपल्याकडे मागणी केली होती की आपण या संदर्भात करावं, पण डायरेक्ट आपल्याकडे न येता ह्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, याच्याबद्दल काय सांगता? नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी तिथं प्रश्न उपस्थित केलेले आहेत ज्यांना मुरगुडच्या प्रगतीच्या बाबतीत काही घेणं देणं नाही, त्यांनी तिथं जाऊन प्रश्न उपस्थित केले। या मुरगुडमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 60 कोटी रुपयाची कामं ही आम्ही केलेली आहेत। आता हा पक्षाचा गटातटाचा प्रश्न नव्हे, हे सर्व कामं मुरगुडच्या लोकांसाठी झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळासुद्धा ज्यावेळी आम्ही निर्माण केला, हा काय प्रत्येक एका गटाचा, एका पक्षाचा किंवा एका समाजाचा नसतो, महाराज सर्वांचे आहेत आणि म्हणून हा पुतळासुद्धा निर्माण करत असताना आम्ही त्या पद्धतीनंच उभा केला होता। पण जे प्रश्न आहेत चांगले प्रश्नांना विषय या प्रश्नांना हात घालायला पाहिजे, ते प्रश्न सोडून इतर प्रश्नांना हात घातला गेला असं मला वाटतं। आता आपण या ठिकाणी पुतळ्याची पाहणी केली, तर यानंतर आपण कोणती या ठिकाणी कारवाई करणार? 19 फेब्रुवारीला शिवजयंती येत आहे, त्या पार्श्वभूमीवर खरं म्हटलं तर निवडणुकीमध्ये म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये शिल्पकारांना आम्ही स्वतः त्यावेळीच पाठवून पुतळ्याचे पॉलिशच्या संदर्भात त्यांना इथं येऊन
पाहणी करण्यासाठी आम्ही बोलवलं होतं. पुतळ्याचे शिल्पकार इथं येऊन स्वतः मॅडम शिर्के मॅडम येऊन पाहणी करून सुद्धा गेल्या होत्या आणि त्यांनी त्यावेळी CEOना सांगितलं होतं की आम्हाला पुतळा पॉलिश करण्यासाठी एक 8 ते 10 दिवसाचा टाईम आम्हाला तुम्ही त्यावेळी देण्यात यावा. पण त्यावेळी CEO आपले उपस्थित नव्हते, प्रशासक कोणच नव्हतं आणि CEO नंतर आले. CEO आल्याच्या नंतर परत लगेच ही कलेक्टर ऑफिसला बैठक झालेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आता 19 फेब्रुवारी असल्यामुळं शासकीय कार्यक्रम असल्यामुळं 8-10 दिवस आम्हाला पुतळ्याला सध्या पॉलिश करून चालत नाहीत. पण 19 फेब्रुवारी झालं की पुतळा आम्ही 8 ते 10 दिवसामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून पॉलिश करून देणार हा एक शब्द मी माझ्याकडनं देतो. त्याचबरोबर या संदर्भात मुरगुड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अतिश वाळूज यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, नमस्कार, मी अतिश वाळूज, मुख्य अधिकारी मुरगुड नगर परिषद. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबाबत एक तक्रार निर्माण झालेली होती की पुतळ्याला तडे वगैरे गेलेले आहेत आणि फोटो दाखवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना दिल्या. त्यानंतर आम्ही प्रत्यक्षात पाहणी केली तर त्यामध्ये तडे वगैरे काही गेलेले नाहीत. फक्त पुतळ्याचा थोडासा कलर गेलेला आहे, कोरोजन झालेलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर आम्ही त्याच्याबाबत डिटेल्समध्ये चौकशी केली असता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याचं मेंटेनन्स हे मंडलिक प्रतिष्ठानकडे आहे. तर त्याबाबत आम्ही त्यांना लेखी कळवलं. त्यानंतर ते कार्यालयात येऊन भेटून गेले आणि त्यांनी त्याच्याबाबत सविस्तर आम्हाला माहिती दिली. तर त्यामध्ये पुतळ्याचा पॉलिश करावी लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कलर द्यावा लागेल. परंतु ही आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत जलद गतीने होणार नाही. त्यामुळे त्यांनी 19 फेब्रुवारीनंतर पूर्ण पुतळ्याचं पूर्ण हे अशा पद्धतीने क्लिअर करून घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आवाज कोल्हापूरसाठी मुरगुडहून सायली मराठे.